नमस्कार. गडिंग्लज जवळच्या मुंगुरवाडी येथील सौ वसुमता भीमराव नवकुडकर हायस्कूलमध्ये 14 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी निमित्त पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करणे यावर कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांनी काही मिनिटातच आकाशकंदील तयार केले. या पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेत संगीता कोकितकर, तृप्ती देशपांडे, शैला निकम आणि चित्रा देशपांडे या 4 मैत्रिणींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर आकाशकंदील तयार करण्यासाठी कसा करावा, तसेच आपल्या जीवनात झाडांचे महत्त्व काय आहे याविषयी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. तृप्ती देशपांडे यांनी घरात होणारा कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून साठलेला प्लास्टिक कचरा ग्रामपंचायतीकडे अर्ज करून हवाली करण्याविषयी सांगितले. चला तर पाहूया या 4 मैत्रिणींनी पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा कशी साधली ते. आपल्याला समाधान होईल की आपण वापरल्यानंतर हे काढून टाकले जरी तरी ते हे होतील, त्याचं जमिनीत ते पर्यावरणाला त्याचा काही धोका होणार नाही, नुकसान होणार नाही, ते कुजून जाईल, त्याची माती होईल परत. म्हणजे ज्या गोष्टी आपण वापरतो त्या परत पर्यावरणामध्ये विलीन होतील असंच आपण वापरायचं आहे. तुम्ही बघताय आता ज्या आजूबाजूला प्राणी, पक्षी, झाडं जे काय आहे त्यातलं एक तरी गोष्ट अशी आहे का जे पर्यावरणाला नुकसान होईल असं काहीतरी निर्माण करतात. असं फक्त माणूस करतो. आणि देवानं माणसाला खूप चांगली बुद्धी दिली आहे, विचार करायची शक्ती दिली आहे, सगळं दिलंय, पण पर्यावरणाचा ऱ्हास फक्त माणूस करतोय. आता झाडं तोडतोय माणूस, प्लास्टिक निर्माण केले, त्याचा सगळीकडे कचरा करतात, पाणीचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, हे सगळं फक्त माणूस करतो. तर ते थांबावं किंवा कमी व्हावं म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. ज्यांना माहीतच नाही ते करतात त्यांना आपण काही करू शकत नाही, पण ज्यांना माहीत असूनही करतात त्या माणसांना आपण काय म्हणायचं. मग आता आपल्याला माहीत झालंय की बाबा प्लास्टिकमुळं किंवा या गोष्टींमुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतो, तर त्या आपण शक्यतो वापरायच्या नाही. तर हे पेपर आहेत, हे आता आम्ही तिकडून आणले, हे थोडेसे जाड आहेत. तुम्ही पहिल्यांदा करायला शिकणार तर तुमच्या हातून फाटतील बिटतील म्हणून थोडेसे जाड आहेत. अगदी चिरमुरी पेपर असतात ना आपल्याकडं, ते पताका वगैरे करायला आपण वापरतो, त्या पेपरचा आकाशकंदील सुद्धा अतिशय सुंदर होतो. ह्याची मापं सांगतो आम्ही तुम्हाला. हे 4 इंच बाय 4 इंच हे तुकडे आहेत. सरळ त्या रेगा मारून घ्यायच्या पेपरवर आणि ते कापून 4-4 इंचाचे हे तुकडे आहेत. तू कोणाला लिहून नंतर तुम्ही मोजू पण शकताय. तुमच्याकडे एक आकाशकंदील असणार आहे. आता सगळ्यांनी आपण केलेला आकाशकंदील लावायचं आहे आपल्या घरात. आता हे 4 बाय 4चे तुकडे, ह्याची लांबी आहे 18 इंच आणि उंची आहे 8 इंच. मी पाहिजे तर नंतर तुम्हाला मॅडमना कोणाला तरी मी मेसेज करेन, तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची मापं परत मिळतील. तर त्याचा मधला भाग आहे, गोल हा भाग आहे मधला. आता हे कागद खूपच मऊ आहे आणि आहे म्हणून आपण त्याला अजून एक अशी पट्टी घालतो. तर हे कार्डशीट आपल्याला दुकानात मिळतात अशा प्रकारचे. आपल्याला कुठला हवाय तो कलर आपण घेऊ शकतो. फक्त हे जरासं घट्ट व्हावं, स्टडी व्हावं म्हणून आपण याला हे वरती खाली कागद लावतो. पण तुम्ही वर्तमानपत्राचं सुद्धा करू शकता. कागद नाही म्हणून करायचं नाही, जाड 2-2 पेपर वापरा आणि करू शकता. त्याच्यानंतर ह्या असा लेसेस आपल्याला आपण जुन्या देखील वापरू शकतो. साड्यांचे काठ वगैरे जरीचे असतात ना तसे वापरून पण आपण करू शकतो. शक्यतो आपल्याला नवीन काय आणायला लागू नये, घरात असलेल्या गोष्टी उपलब्ध करून पण आपण घरच्या घरी बनवू शकता. तर ही लेस आपल्याला खाली आणि वरती लावायची. आता हे काय केलं आपण, हा एक तुकडा घेतला, 18 आहे लांबी आणि ही 8 आहे त्याची रुंदी. त्याला हे 2 खाली आणि वरती ह्याला फेविकॉल लावून आपल्याला हे असं चिकटवून घ्यायचं आहे असं. आणि नंतर ह्याला धरून आपण स्टेपल करणार आहोत. हे असं तयार होईल. त्याच्यानंतर हे असं सिलेंडर सारखं तयार होईल. कचरा रोज तयार होतो घरातला, त्याचं कसं काय करता?
केर काढला सकाळी, घराचा केर काढला आणि मग त्या सगळ्या केराचं काय केलं? घंटागाडी येते? हा, मग किरड्यावर टाकता जाऊन मग काय करता? कुठे टाकता किंवा काय करता? एकाने उभं राहून सांगा, हात वर करा कोणीतरी. अरे एवढे बोलत होते आता. हे सांग, तू उभी राहा. तुझ्या घरात ते करायचं काय करता तुम्ही? सांग ना. रोज काहीतरी करतो ना आपण, त्याचं काहीतरी करायला पाहिजे ना. काहीतरी करायला पाहिजे ना. घराचं केर तर बाहेर जाणार. हा, मग त्या केरामध्ये कागद आहेत, प्लास्टिक आहे, त्याचा भाजीपाला निवडलेला आहे आणि काय काय कचरा आहे. त्याचं काय करता तुम्ही? बाहेर टाकतो असं याने सांगितलं. हे उत्तर आहे का सगळ्यांचं? त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी काय केलं ते सांगा. मग सांग. अगं पैसे नाहीये, बोल की, गप्पा करतोय आपण. बरोबर, एकदम बरोबर. एक. आणि मग प्लास्टिक पडलेलं असेल जरा, बाकीचा कचरा भाजीपाला हे झाला, पण केर काढलास जाळून टाकतो. ओके. तर आपण शक्यतोवरती की नाही प्लास्टिक जाळायचं नाही. शक्यतोवर म्हणण्यापेक्षा नाहीच जाळायचं. प्लास्टिक ही गोष्ट जाळली तर त्याच्यातनं विषारी वायू बाहेर पडतात आणि जे कॅन्सर सारखे घातक रोग तयार करू शकतात असे त्याच्यातनं वायू बाहेर पडतात. त्यामुळं प्लास्टिक जाळायचं नाही. मग प्लास्टिकचं काय करायचं? मग प्लास्टिक सगळं अगदी छोट्याशा तुकड्यापासून, शॅम्पूची सॅशेट कापला समजा, त्याचा जो त्रिकोण असतो तेवढ्याशा तुकड्यापासून, अगदी शॅम्पूच्या सॅशेपासून ते हार्पिकच्या बाटलीपर्यंत किंवा आणखी कुठल्या पाण्याच्या बाटल्या आहेत किंवा आणि काहीही घरातलं प्लास्टिक आहे तर ते जाळायचं नाही. ते सगळं एक पोतं करायचं किंवा खोकं करायचं, काहीतरी करायचं, त्याच्यामध्ये टाकत राहायचं आणि ते एकदम प्लास्टिक एकत्र मिळून गावांनी म्हणजे सगळ्या मुलांनी एकत्र करायचं ते गोष्ट आणि ग्रामपंचायतीकडं अर्ज करायचा की हे प्लास्टिक उचलायची व्यवस्था काहीतरी करायची म्हणून. आणि ती केली जाते. मग नंतर थोडं हळूहळू होईल पण हे होणार. आलं लक्षात? ते प्लास्टिक एकत्र म्हणजे काही ना काहीतरी करून प्लास्टिक एकत्र एका बाजूला झालं पाहिजे. ते जाळायला नाही पाहिजे एक गोष्ट. आणि त्याच्या बरोबरीनं समजा कुठेतरी उकिरड्यावर टाकत असाल तर प्लास्टिक आणि हिरवा कचरा असा एकत्र नाही पडला पाहिजे. हे पक्क लक्षात ठेवायचं. बाकी कागदाची आपण रद्दीच म्हणजे कागद असतात ती रद्दीत घालतो ना. तुमच्या इथे रद्दीत घालतात ना वर्तमानपत्र, कागदाचे हे वगैरे. त्यामुळं असा वर्गीकरण करायला पाहिजे आपल्या घरच्या कचऱ्याचं. आणि तुमच्या म्हणजे खेडेगावातलं हे खूप छान आहे की आपल्याकडे जनावरं असतात त्यामुळं हिरवा कचरा सगळा जनावरांना चारा होऊन जातो. पण आमच्याकडे कोल्हापुरात शहर भागात काही जनावर वगैरे घरात नसतात. त्यामुळे आम्हाला ते कंपल्सरी त्याचं कंपोस्ट करावं लागतं किंवा खत करून घेतो आम्ही त्याचं. आणि टेरेसवरनं वगैरे त्याची छान, आम्ही चौघींच्याही घराच्या टेरेसवरती छान शेती आहे. आमच्या घरच्या भाज्या आम्ही घरात पिकवतो बऱ्यापैकी आणि हे करू शकतो आपणही. पेपरचं एक लक्षात ठेवा. पेपर कशापासून तयार करतात? लाकडापासून. लाकूड मिळवायला काय करायला पाहिजे? झाडं तोडायला पाहिजे, लावायला पाहिजे. ते झालं, पण करण्यासाठी कागद तयार करण्यासाठी झाड तोडायला पाहिजे ना. कागद जर आपण रात्री घातला, जाळून टाकला नाही किंवा उकिरड्यावर टाकला नाही, कागद जर आपण रात्री टाकला तर तो रिसायकलिंगला जातो, त्याचा पुन्हा कागद होतो. म्हणजे तेवढी झाडं कमी तोडली जातात. त्यामुळे इथं चोळामोळा करून गोळे करून कागद टाकायचे नाही वैद्य फाडलेले. ते सगळे व्यवस्थित तुम्ही ठेवा. आणि महिन्यातून एकदा वगैरे ते रद्दीवाले येतात ना, त्यांना ते देऊ शकतो आपण. सगळे अगदी टूथपेस्टचे ते बॉक्स असतात ना, त्याच्यापासून ते कार्डशीट पर्यंत जे काय आपल्याकडे घरात बॉक्स येतील ते सगळे गोळा करून ठेवायचे. आणि आम्ही तसे ठेवतो आणि ते नंतर त्या रद्दीवाल्याला द्यायचं.
इधर गाई किती वाजता खाली